नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चौरस संख्या म्हणजे काय ते उदाहरणांसह बघणार आहोत। चला तर सगळ्यात पहिले आपण ठिपक्यांची रचना बघूया। तर हे आपल्याकडे काही ठिपके आहेत आणि मी यांची अशा प्रकारे रचना केली। आता बघा, आपली ही झालेली रचना ही एका चौरसाकृती रचनेप्रमाणे आहे आणि हे ठिपके चौरसाकार रचलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। तर इथे किती ठिपके आहेत आणि या ठिपक्यांच्या संख्येमध्ये काय गंमत आहे ते आपण पुढे बघणार आहोत। चला तर चौरस संख्या म्हणजे काय हे बघताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ठिपक्यांची मांडणी ही चौरसाकार असणे खूप गरजेचे आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता की हे 9 ठिपके म्हणजे 3 आडव्या ओळी आणि 3 उभ्या ओळी असे एकूण 9 ठिपके आपण इथे बघू शकतो आणि त्याची रचना ही एका चौरसाकार आकारामध्ये आहे। आता आपण बघू शकतो की एक ठिपका जरी आपण घेतला तरी त्या एका ठिपक्याची रचना सुद्धा आपल्याला अशा प्रकारे चौरसाकृतीमध्ये करता येते। आणि याचबरोबर या पुढे आपण किती ठिपके घेतले तर त्याची रचना नेमकी चौरसाकृती होईल। चला थोडासा विचार करूया। तर बघा, आपण 4 ठिपके घेतले तर आपल्याला पुढची चौरसाकृती मिळालेली आहे आणि त्यापुढे जर आपण अशा प्रकारे 9 ठिपके घेतले तर आपल्याला त्या पुढची चौरसाकृती मिळालेली आहे। म्हणजे इथे या संख्यांच्या रचनेमध्ये काहीतरी गंमत आहे। आणि या चौरसामध्ये संख्या कशा वाढतायत तर बघा, पहिला आपला होता 1 ठिपका आणि 1 ठिपका आपण याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो की 1 गुणिले 1 बरोबर 1च। आपण त्यापुढे एकाच्या पुढचा अंक 2 हा घेतला तर 2 गुणिले 2 बरोबर 4 ही संख्या आपल्याला मिळते। आणि आपण बघितले की दुसऱ्या चौरसाकृतीमध्ये आपल्याला 4 ठिपके दिसले होते। त्यानंतर त्यापुढे आपण 3 ही संख्या घेऊया आणि त्याला त्याच संख्येने गुणूया। म्हणजे 3 गुणिले 3 जर आपण केले तर आपल्याला 9 ही संख्या मिळाली। आता इथे पुढे आपल्याला 4 गुणिले 4 ही संख्या सुद्धा घेता येऊ शकते आणि आपल्याला एकूण 16 ठिपके मिळू शकतात। तर यांची रचना आपण कशा प्रकारे केली तर ती आपण पुन्हा एकदा बघून घेऊया। 1 गुणिले 1 बरोबर हा 1 ठिपका आणि त्यापुढे आपल्याला मिळालेला आहे 2 गुणिले 2 बरोबर हे 4 ठिपके आणि इथे सुद्धा चौरस तयार झालेला दिसतो। आता यापुढे बघा, आपल्याकडे 3 गुणिले 3 आपण ही संख्या घेतली आणि आपल्याला 9 ठिपके मिळाले। आता यापुढे बघा, यापुढे आपल्याकडे आहेत 4 गुणिले 4 म्हणजे 16 ठिपके आणि इथे सुद्धा आपल्याकडे 4 आडव्या ओळी आहेत आणि 4 उभ्या ओळी आहेत आणि या रचनेसह आपल्याला एकूण 16 ठिपक्यांसह अशा प्रकारचा एक चौरस मिळालेला आहे आणि त्याची एक सुंदर अशी रांगोळी आपल्याकडे तयार झालेली आहे। छान। आणि याच्या पुढे आपण जर अजून मोठा चौरस करायचा बघितला तर आपण असा सुद्धा करू शकतो, तो म्हणजे 5 आडव्या ओळी आणि 5 उभ्या ओळी आणि याच्यात आहेत एकूण 25 ठिपके। तर आता आपण इथपर्यंत 1 4 9 16 25 अशा प्रकारच्या संख्या बघितल्या। आता या पुढच्या संख्या कुठल्या आहेत तर या पुढच्या काही चौरस संख्या बघा इथे दिलेल्या आहेत, जसं की 16 25 त्यानंतर आहे 36 49 64 72 100। आता तुम्ही सुद्धा यातील कोणती तरी एक संख्या घेऊन त्याची चौरस संख्या आणि त्याचा आकार बनवून बघा।